नमस्कार, मी तुमची आपली मैत्रीण मंजुषा आज माझ्या ट्रिपच्या पहिल्या ब्लॉगसह तुमच्यासमोर उपस्थित आहे। तर माझा पहिला ब्लॉग हा कसा वाटला तर नक्की सांगा। तर आम्ही पोहोचलो पानशेत आणि इकडे ही आमची ट्रिप ऐनवेळी ठरली बरं का। तर आम्ही पहिल्यांदा आमच्यातल्या काही जणांना खूप भूकही लागल्या होत्या, पण तरी आम्ही ठरवलं, दुपारचा 1-1:30 वाजलाच होता, तसाही जेवणाचा वेळ झाला होता, पण आम्ही ठरवलं की पहिले आम्ही स्पीड बोटिंग करू आणि नंतरच आम्ही जेवणाला प्राधान्य देऊ। तर आम्ही 8 जणांनी 2 टीममध्ये विभागून घेतलं आणि मस्त वेगवेगळ्या जहाजांमध्ये आम्ही स्पीड बोटिंग करायला गेलो। तर हे स्पीड बोटिंग करतानाची जी मज्जा आलेली ती खूपच आगळी वेगळी आणि नवीन होती, ज्याच्याने दोन्हीही टीमनी खूप एन्जॉय केला तिकडे। आणि आता आम्हाला मात्र निघायची घाई झाली इकडनं, कारण का बराच वेळ झाला होता आणि मग आम्ही इकडनं डायरेक्ट पोहोचलो ॲक्टिव्हिटी पॉईंटला। पण तिथे आम्ही ॲक्टिव्हिटी न करता अगोदर पोटाचा जरा विचार करून पहिले जेवायचं ठरवलं आणि मस्त पिठलं भाकरीचा बेत आखला आणि पिठलं भाकरी मस्तपैकी खाल्ली। आणि त्यानंतर मग आमच्या चालू झाल्या छोट्या मोठ्या लहान मुलांच्या अशा खेळीमेळीच्या ॲक्टिव्हिटीज, त्या आम्ही मस्त खेळलो। त्यातल्या काही जणांनी उद्यमपणाने मस्तपैकी पेरू पण तोडून आणले होते, जे आम्ही त्याचाही आस्वाद घेतला काही जणांनी आमच्यापैकी। आम्ही सीसा खेळलो, त्यानंतर घसरगुंडी खेळलो आणि एका घसरगुंडीची तर फारच मज्जा आली, कारण का काय झालं ना, ती घसरगुंडी खरंच फार छोटी होती, म्हणजे लहान मुलांचीच होती, पण आम्ही परत एकदा लहान झालो आणि त्यातून कसं बसं बाहेर निघालो। आणि दुसऱ्या घसरगुंडीचा थोडा आम्ही थ्रिलिंग एन्जॉय केला आणि त्यातून आम्ही जसं आर्मीमध्ये नाही का येतात ते हॉलो असते ती घसरगुंडी, तर त्याही घसरगुंडीचा आम्ही मनसोक्त आनंद लुटला। म्हणजे एकूणच काय, लहान मुलांच्या खेळण्याचा आम्ही मोठ्यांनी त्या दिवशी लहान होऊन मनसोक्त आनंद घेतला। व पुढे आता आमची टीम वळली बरं का, कशाला तर मोठ्या ॲक्टिव्हिटी करायला। आता थोड्या मोठ्यांचंही जगून बघूया म्हटलं। तर आमच्यातल्या काही जणांनी सायकलिंग आणि झिपलाईन हे दोन्ही निवडलं। त्यातलं मी हे दोन्हीही केलं नव्हतं, म्हणून मी दोन्ही गोष्टी निवडल्या। आणि ज्यांनी अगोदर सायकलिंग वगैरे केलं होतं त्यांनीही केलं, किंवा ज्यांना दोन्ही करायचं होतं ते त्यांनी केलं। तर आमच्यापैकी 6 जणांनी सायकलिंग केलं आणि त्यातली एक जण जरा घाबरत होती, भीत होती आणि तिने मध्ये चप्पल वगैरे काढून ठेवण्याचाही निर्णय घेतला की मला पॅन्डल मारता येणार नाही, असं तिचं मत होतं। पण मी आणि प्रणितानी मात्र पहिल्याच बाजीमध्ये थोडंसं आम्हालाही कसं तरीच झालं होतं, पण आम्ही ते आमचे जे हावभाव होते ते जरा चोरले टीमपासून आणि सांगितलं की आम्हाला खूप मज्जा आलेली आहे। आणि नंतर आम्ही पोचलो झिप लाईनला आणि झिप लाईनला फार मज्जा आली की तिथे जे बेल्ट होते ते दुसऱ्या पॉईंटवरनं आणायचे होते। मग थोडा आमचा मूड ऑफ झाला, तिथे थोडा वेळ आम्ही असंच रेंगाळत बसलेलो आणि मग आम्ही फायनली आमची झिप लाईनवाला जो ॲक्टिव्हिटी आहे तीही पूर्ण झाली। मस्तपैकी 4 जणांनी झिपलाईन खेळली। त्यातली अजून एक आमची थोडीशी भित्रीवाली जी मैत्रीण होती तिलाही आम्ही फोर्स केला, पण शेवटी ती नाहीच बोलली की मी पहिल्यांदा केलं होतं म्हणून मला नाही करायचं, असं तिचं काहीसं म्हणणं होतं, म्हणून तिने झिपलाईनला प्राधान्य नाहीच दिलं। आणि सरतेशेवटी आमची झिपलाईन कंप्लीट होत आली आणि त्यानंतर मात्र आता काही जणांना मुंबईला जायचं होतं, म्हणून त्यांनी मुंबईची वाट धरली आणि आम्ही आमचं परत पुण्याला, म्हणजे पानशेत आणि पुण्याचं जे अंतर आहे ते काहीतरी 45-50 किलोमीटर्स आहे, तर आम्ही ते परत यायला निघालो आणि नांदेड सिटीजवळ आम्ही आमच्या मैत्रिणींना सी ऑफ केला आणि आम्ही परतलो।